कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी आषाढ अमावास्या महाराष्ट्रात दीप अमावास्या, दिव्यांची आवास या नावांनी ओळखली जाते. काही भागांत तिला गटारी अमावास्या असेही म्हटले जाते. परंतु या तिन्ही नावांमागील परंपरा आणि अर्थ वेगवेगळे आहेत. लोकपरंपरेनुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अनेक जण मांसाहार व मद्यपान टाळतात. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी काही लोक मांसाहार करतात. यावरून पुढे गटारी अमावास्या हे नाव रूढ झाले. मात्र धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस दीपपूजा, स्वच्छता, मंगलकार्य आणि लक्ष्मीप्राप्तीची प्रार्थना करण्याचा दिवस मानला जातो. शास्त्रानुसार घरातील अंधकार दूर करून ज्ञान, तेज, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती, आयुष्य, आरोग्य आणि लक्ष्मीचा वास राहतो, अशी श्रद्धा आहे. आषाढ महिन्यात पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढते आणि पूर्वीच्या काळी साथीच्या रोगांचे प्रमाणही वाढत असे. त्यामुळे गावांचे रक्षण करणाऱ्या म्हासोबा, मर्याई यांसारख्या क्षेत्रपाल देवतांची पूजा करण्याची परंपरा अनेक भागांत आजही आढळते. अमावस्या हा महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी अपूर्ण राहिलेले धार्मिक विधी पूर्ण केले जातात. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि अलक्ष्मी बाहेर जाते, अशी लोकश्रद्धा आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील समया, निरांजने, लामणदिवे, तांब्याचे दिवे, दीपदान, आरतीचे दिवे इत्यादी स्वच्छ घासून, पुसून सजवतात. त्याभोवती सुंदर रांगोळी काढून सर्व दिवे प्रज्वलित केले जातात. नंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुलांनी दिव्यांची पूजा केली जाते. यानंतर गव्हाच्या किंवा कणकेच्या गोड दिव्यांचा नैवेद्य तयार केला जातो. त्या दिव्यांमध्ये साजूक तूप आणि कापसाची वात ठेवून तेही प्रज्वलित केले जातात. दिव्यांची आरती करून देवाला गोड नैवेद्य अर्पण केला जातो. दीप प्रार्थना पुढील प्रमाणे आहे. याचा अर्थ असा होतो की, हे दीपा, तू सूर्यस्वरूप आणि अग्निस्वरूप आहेस. सर्व तेजांमध्ये श्रेष्ठ तेज आहेस. माझी ही पूजा स्वीकार आणि माझ्या सर्व शुभ इच्छा पूर्ण कर. त्यानंतर हा पुढे दिलेला श्लोक म्हटला जातो. दीप प्रज्वलनाविषयी लोकपरंपरा. शक्यतो विषम संख्येत दिवे लावण्याची प्रथा आहे. दिव्याची वात पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्यवृद्धी होते, अशी श्रद्धा आहे. उत्तराभिमुख वात धनलाभाचे प्रतीक मानली जाते. पश्चिमाभिमुख वात दुःखाचे प्रतीक मानली जाते, अशी लोकसमजूत आहे. दक्षिणाभिमुख वात टाळावी, अशी पारंपरिक मान्यता आहे. मित्रांनो, दीप अमावस्या म्हणजे केवळ दिवे लावण्याचा सण नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि दारिद्र्यातून समृद्धीकडे जाण्याचा संदेश देणारा मंगल दिवस आहे.